आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि याच चक्रीवादळ हे ओरिसाच्या किनारपट्टीला साधारण तास ते सव्वा तासापूर्वी धडकलेला आहे आणि त्याचा प्रभाव अधिक चांगल्या प्रकारे जाणवायला लागलाय। ओरिसाच्या तटवर्ती भागामध्ये याचा सगळ्यात जास्त प्रभाव जाणवतोय। अनेक ठिकाणी समुद्राच्या उंच लाटाही धडकू लागले समुद्र किनाऱ्याला आणि सध्या किनारपट्टीच्या सर्व परिसरात चक्रीवादळात वाऱ्याचा वेग साधारण 100 किलोमीटर प्रति तास पेक्षाही वाढला आहे। यासोबतच या बुलेटिनमध्ये इथे थांबूयात, पण सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा। फेसबुक, ट्विटर आणि यूट्यूबवर आम्हाला फॉलो करा आणि महत्त्वाची आठवण अर्थातच मास्कबद्दलची, मास्क बांधा, हात वारंवार धुवा, अंतराच्या नियमाचं पालन करा आणि मास्क बांधताना आपला चेहरा नीट झाकला जाईल, नाक आणि तोंड पुरेसं झाकलं जाईल याची काळजी घ्या।